शेपटीकडे देव आणि तोंडाकडे दैत्य. आणि मग काय तर समुद्र मंथन सुरू झालं. आणि या समुद्र मंथनामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे 14 रत्न निघाले. पण हे 14 रत्न निघत पर्यंत सर्वप्रथम जसं मंथन सुरू झालं, या मंथन प्रसंगी विष्णू भगवंतांनी मत्स्य अवतार धारण केलेला होता आणि मेरू पर्वताला आधार दिलेला होता. सुंदर असं समुद्र मंथन चाललेलं आहे. पण त्या समुद्र मंथनामधून सर्वप्रथम निघालं ते काय आपल्या सर्वांना माहिती आहे. समुद्र मंथनात सर्वात प्रथम काय निघालं? हलाहल नामक विष. आणि हे हलाहल नामक विष आता कोण प्राशन करणार? चांगलं असलं तर कोणी म्हणतात नाही येऊ द्या, पण विष आल्यानंतर कोण म्हणाल येऊ द्या, अमृत असतं तर सगळे मागे लागले असते. नाही, जे पुढे घडलं. पण सर्वप्रथम निघाले ते विष आणि ते विष घ्यायला कोणी तयार नाही. मग आता कोणाला द्यायचं? कोणीच होकार दिला नाही. आणि सगळे आले आणि शंभू भोले बाबांना शंभूनाथांना म्हणता येतं. समुद्र मंथनात निघालेलं प्रथम हे विष देवा कोणी घ्यायला तयार नाही, कोणी प्राशन करायला तयार नाही. आणि खाली टाकलं तर संपूर्ण सृष्टीचा विनाश झाल्या वाचून राहणार नाही, कारण ते सर्वसामान्य नव्हतं. आता काय पर्याय? भोले बाबा म्हणाले मी आहे ना. आणि मग ते विष हलाहल नामक विष भोले बाबांनी घेतलं आणि त्या विषाचा मात्र स्वतःच प्यायला लागले, स्वतःच प्राशन केलं. स्वतः पिऊन ते काय खाली उतरलं का? खाली उतरलं नाही. जसं पिलं कंठामध्ये धारण केलं आणि कंठामध्ये धारण केलं म्हणून कंठ पडला निळा आणि म्हणून नाव पडलं नीलकंठ. बोलिए नीलकंठ भगवान की जय. आणि एक त्यातही नीलकंठेश्वर महादेव म्हणून विख्यात आहे का? आणि हे सगळं तुम्ही म्हणता बरं, या सर्व तुम्हाला कथाही ज्ञात असेल. नाहीतर फक्त काय आरतीमध्ये म्हणता देवी दैत्य सागर मंथन पैकी समाधी योजित हरार सकल ते शुभने पाषाण के नीलकंठ नामाची नगरी जय देव जय देव जय शिव शंकर स्वामी शंकर आरत्यो भावर्यो काय झालं? देवी दैत्य सागर मंथन केले त्या माझी अजित हळहळवले. हे हळहळवी याच्या आरतीमध्ये ते द्वासुरपणे प्राशन केले, पिलं आणि परिणाम नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले तिथून. म्हणून कंठ कसा पडला? निळा. आणि त्यानंतर मात्र अनेक रत्न निघत गेले. गाय निघाली, कामधेनू, हत्ती निघाले, त्यानंतर पांचजन्य शंख निघाला, कल्पवृक्ष निघाला. आणि असं करत 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 लक्ष्मी माता. आणि त्यानंतर मात्र पुढे 14व अमृतकुंभ घेऊन साक्षात भगवती प्रकट झाली. आणि त्या अमृतासाठी मात्र काय तर सर्वत्र मात्र आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे देवदैत्य करू लागले. आणि त्या वेळेला श्री विष्णू भगवंतांनी लीला केली आणि मोहिनी अवतार धारण केला. आणि तोच मोहिनी अवतार आता मात्र पुनश्च धारण करा असं देवादिदेव महादेव मात्र विष्णू भगवंताला सांगतात. आणि त्या वेळेला पुनश्च एकदा श्री विष्णू भगवंतांनी देवादिदेव महादेवांच्या आग्रहास्तव मोहिनी अवतार धारण केला. आणि मोहिनी अवतार एवढा सुंदर की अगदी सर्वांचं मन मोहित करून घ्यायचा. आणि परिणाम भोले बाबांचं देखील मन या मोहिनी अवतारावरती भाळून गेलं. आणि भोले बाबांचं तेज मात्र
या मोहिनी अवताराला पाहून या तेजाची निर्मिती झाली आणि त्यातून पुढे काय तर ते मात्र पर्वतावरती पडलं. पर्वतावरून पडून घसरत खाली पकडणार तर एका कबूतराने ते आपल्या मुखकमलामध्ये चोचीमध्ये पकडलं. पण अग्नीचा दाव जणू झाल्यासारखं ते तेज पोळायला लागलं आणि म्हणून काय तर कबूतराने मात्र ते सोडलं. तोंडात नाही गाळ जे ओकलं आणि मग त्या चोचीतनं ओकल्यानंतर ते खाली खाली वाहत आलं, पडत आलं आणि पडत आल्यानंतर ते पर्वताच्या आधारानं खाली आलं आणि एवढं मात्र काय तर या गंगेच्या पात्रात पडलं. आणि गंगेच्या पात्रात पडल्यानंतर या नदी गंगा माता गर्भवती राहिल्या आणि गर्भवती राहिल्यानंतर या गंगे मातेला सुंदर असा बालक तिच्या उदरी जन्माला आले आणि हे बालक या गंगा प्रवाहामध्ये पाण्यामध्ये वाहत 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 यायला लागले. आणि वाहत आल्यानंतर हे बालक वाहत येत आहे आणि इकडे मात्र पुत्र प्राप्ती करिता ऋषी पत्नी आहेत 6 आणि त्या 6 ऋषी पत्न्या देवादी देवी जगत स्वरूपिणी पापनाशिनी या गंगे मातेचं स्मरण करत आहेत. का कारण आम्हाला संतान नाही, आम्हाला पुत्र प्राप्ती व्हावी आणि त्यामुळे मात्र अखंड गंगेची आराधना करते. गंगा किनारी बसलेले आहे आणि काय तर पुत्र प्राप्ती हवी आहे आणि मग मात्र हा पुत्र त्यांच्या अगदी गंगा माता प्रसन्न झाली आणि या गंगा मातेचा जो पुत्र आलेला आहे तो पुत्र मात्र या कृतिकेंना जे 6 ऋषी पत्न्या होत्या त्यांचं नाव कृतिका, त्यांना कृतिका म्हणून संबोधल्या जायचं आणि त्यांनी मात्र तो पुत्र घेतला. सुंदर असा दैदिप्यमान तेज असलेला हा बालक बघितला आणि तो बालक बघून मात्र त्या अगदी गंगा मातेला धन्यता देऊ लागल्यात. का तर आमच्या मात्र साधनेला पावली प्रसन्न झाली ही गंगा आणि म्हणून या गंगे मातेने मात्र आम्हाला काय तर पुत्रासाठी आम्ही मागणी केली होती आणि ते मात्र आज आमची पुरवलेली आहे असं वाटायला लागलं. या गंगा मातेने आमची हाक ऐकली आणि म्हणून मात्र ते धन्यता देऊ लागल्यात. त्या बालकाला घेतलं आणि बालकांना घेतल्या. एका बालक आहे आणि ह्या तर 6 जणी आहेत. काय करावं मग त्या वेळेला त्या पुत्राने रूप असं सुंदर असं षडमुखाचं रूप धारण केलं आणि सर्वांना प्रसन्न केलं. सांगितलं काळजी करू नका, तुम्ही 6 जणी आहे ना, मी प्रत्येकीकडेच येईल आणि राहील. प्रत्येकीने मात्र त्यांना स्तनपान केलं आणि त्यानंतर सांगितलं की तुम्ही 6 जणी आहे तर मी 6ही जणींकडे 6 महिने वास्तव्यास राहील. ठरलं महाराज किती 6 महिने राहायचं. हा बालक 6 महिने एकीकडे 6 महिने दुसरीकडे असं करत प्रत्येकीकडे 6 महिने 6 जणींकडे राहायला तयार झाले. आणि मग मात्र विश्वामित्र ऋषींनी या बालकाचं नाव ठेवलं कृतिकेचा पुत्र म्हणून नाव ठेवलं कार्तिक. आणि हा 6 जणीकडे 6 महिने राहायला सुरुवात केली. नाव बघा किती छान ठेवलं कार्तिक. आणि पुढे कारण सध्या नावाचं मोठं फॅड आलेलं आहे नाही, काय ठेवून सांगता येत नाही. एकाचं नाव होतं ठणठण गोपाल आणि त्याने विचार केलाय काय नाव ठेवलं म्हणे माझ्या आई वडिलांनी. काय ठणठण गोपाल चांगलं वाटतं का? त्याला नव्हतं वाटत आणि म्हणून तो गेला गुरूंकडे आणि गुरुजींना जाऊन सांगतायत गुरुजी माझं नाव मात्र माझ्या आई वडिलांनी ठेवलेलं ठणठण गोपाल पण मला हे काही आवडलेलं नाही, मग बदलवायचंय म्हणे मला. आता गुरुजी म्हणाले मग कोणतं आवडते तुला सांग.
तर त्यावेळेला तो थंडन गोपाल सांगतोय, मला नाव तर मी काही ठरवलेलं नाही, पण मला हे बदलवायचं. गुरुजी म्हणाले हरकत नाही, तू आज जा घरी परत, आणि घरी परत जाऊन मात्र उद्याला ये माझ्याकडे. जाताना विचार करत जा, येताना विचार करत ये, रात्रभर विचार कर आणि नाव ठरव. आणि नाव ठरवलं की ते मला सांग, उद्या तुझं नाव आपण बदलवू. ठरलं. हा रस्त्याने निघाला गुरुजींच्या आश्रमातून परत घरी जाण्यासाठी. आणि रस्त्याने चालता 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 त्याला एक स्त्री दिसली, आणि ती वेचत होती गौऱ्या. गौऱ्या समजते ना? झोपल्या की काय? जेवण झालं, सुस्ती आली की काय? आज तर जेवण नाही, आज तर एकादशी आहे. तुमच्या नाही आहे असं, भागवती एकादशी आहे आज. हा पंधरवाडीची त्यालाच म्हणतात, तेच आहे पंधरवाडी. दर महिन्यामध्ये एकादशी येतात, पंधरवाडी एकादशी ज्याला म्हणतात. नावावरूनच लक्षात येते. किती दिवसातून येते? 15 दिवसातून येते. कारण प्रत्येक महिन्यात एक कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष, आणि या प्रत्येक कृष्ण पक्षात एक, आणि कृष्ण पक्षातली 11वी तिथी म्हणजे एकादशी, आणि इकडे शुक्ल पक्ष एकादशी तिथी. आणि या दिवशी मात्र उपवास असतो, व्रत असतं ना एकादशीचं. म्हणून आता जेवण तर करून तुम्ही काही आले नसेल. एकादशी करीन उपवास, व्रत 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 एकादशी करीन उपवास. कार्य करायची, कार्य करायची, व्रत सार आहे तुझा जीवन जातो एकादशी, काय तुझा जीवन जातो एकादशी, काय तुझा जीवन जातो एकादशी. काय काय तुझा जीवन, काय तुझा फराडाच्या मीची, फराडाच्या मीची धनी घेती, काय तुझा जीवन जातो एकादशी, काय तुझा जीवन जातो एकादशी, काय तुझा जीवन जातो एकादशी. 15 दिवसा माझी एक एकादशी, काय ना करशी व्रत सार. व्रताचं सार आहे ही एकादशी. आणि म्हणून व्रत एकादशी अगाध महात्म्य आहे या एकादशीचं. असो, आपण इकडे कुठून गेलो? आज एकादशी केली तर व्रताचं सार आहे. इतरत्र कित्येक व्रत करतात, पण या व्रताच्या एकादशीच्या पुण्याने प्रत्येक व्रतापेक्षा हजारो पट पुण्य प्राप्त होतं. किती जणांनी केली? हात वर करा बरं, लाजू नका. बस, बाकी एकादशी करणार, पण कधी महाशिवरात्रीची हरकत नाही. नाही केली त्यांनी, आता ज्यांनी नाही केली त्यांनी महाशिवरात्रीची तरी करा. आपण इकडे कुठून गेलो? कुठं होतो आपण?
म्हणा दोनशात. मग नळी भुंगली सोनारे इकडून तिकडे गेले अरे असं झालं का नाही ना. मग सांगा एकादशी कार्तिकेय नाही. पुढचं पाठ मागचं पाठ झालं. आपण होतो ठंडन गोपाल वरती. आणि या ठंडन गोपालांनी मात्र बघितलं एक स्त्री काय करत होती. गौऱ्या वेचत होती. गौऱ्या तिला शेणाच्या थापलेल्या असतात म्हणून शेण्या म्हणतात काही भागामध्ये. तर या गौऱ्या मात्र वेचत होती. आणि तिला जाऊन या ठंडन गोपालांनी विचारलं अहो ताई तुमचं नाव काय. त्यावेळेला त्या ताईने उत्तर दिलं माझं नाव म्हणे लक्ष्मी. लक्ष्मी नाव ऐकलं आणि तिथून पुढे निघाला. डोक्यात विचार आहे नाव लक्ष्मी आहे पण काम करत काय आहे. तिथून पुढे गेले आणि एक व्यक्ती दिसले भिक्षा मागत आहे. त्यांना विचारलं अहो काका तुमचं नाव काय. त्या भिक्षुकाने सांगितलं माझं नाव म्हणे धनपाल. विचारलं आणि पुढे गेले. डोक्यात पुन्हा विचार सुरू झाला. नाव धनपाल म्हणते पण काम. पुढे गेले पुन्हा आणि एक महेत चाललेली होती. महेत ते चाललेली आहे. सगळे घेऊन चालले आणि सगळे म्हणताय काय राम नाम. तुमच्याकडे नाही म्हणत वाटते. म्हणते का उत्तर नाही आलं म्हणून म्हणजे नसेल म्हणत कदाचित. राम नाम सत्य म्हणत चाललेले आहे. आणि मग काय तर हा तिथून चालल्या रस्त्याने आणि विचारलं सांगा म्हणे हे जे वारले तर मेलेत यांचं नाव काय. नाव काय म्हटलं तर जे खांदेकरी आहेत खांदा दिलेले ते म्हणायला लागले यांचं नाव म्हणे अमरचंद आहे. हा विचार करू लागला नाव तर अमरचंद. गेले मग तो रात्रभर घरी गेला आणि या प्रसंगाचं वर्णन करते. आणि एवढं दुसऱ्या दिवशी गुरुजींकडे आले आणि गुरुजी विचारतात ठरलं का मग तुझं नाव ठरवलं. तो म्हणतो गुरुजी मी नाव ठरवलं नाही आणि आता मला नाव बदलवायचं नाही. गुरुजीने विचारलं का रे. तर त्यावेळेला त्याने उत्तर दिलं गुरुजी मी बघितलेलं दृश्य लक्ष्मी तो गौऱ्या बेचे भीख मागे धनपाल अमरचंद तो चले गए भला बिचारा ठणठण गोपाल. जे आहे ते ठीक आहे आता आपल्याला मिळालंय पण पुढे मात्र जे जन्माला येणार आहेत त्यांचे नाव ठेवताना जरा सावध राहा. नाहीतर नाव छोटू. एका घरी कार्यक्रमाला गेलो नाव छोटू. कार्यक्रम झाला कथा झाली आणि आता आपल्याला परत निघायचं आणि घरी परत जायचं म्हणून मात्र थोडा नाश्ता केला आणि ज्या घरून नाश्ता केला आता निघायचं कारण महाप्रसादाला उशीर आहे. बस मग निघालो तर त्या घरचे म्हणतात अहो ताई 5 मिनिट थांबा ना. म्हटलं हरकत नाही एवढे दिवस थांबलीच तुम्ही म्हणतात तर थांबते मी 5 मिनिट. थांबली महाराज 5 मिनिट. 5 मिनिट कशाचे 5 म्हणता म्हणता कसे 25 होऊन गेले माहितीच पडलं नाही. आणि मग मात्र काय तर ते म्हणू लागलं होते 5 मिनिट पुन्हा थांबा ना आमचा छोटू यायचा आहे. म्हटलं हरकत नाही येऊ द्या तुमच्या छोटूला. वाट पाहिली त्या छोटूची आणि मग बरोबर 50 मिनिट झाले छोटू आले. आणि मला वाटलं छोटू नाव आहे म्हणजे एखादा लहान मुलगा असेल शाळेत गेला असेल असं वाटलं म्हणून आम्ही थांबलो. आणि मग ते छोटू आले. हा एवढे मोठे 45 वर्षाचे छोटू. आम्हीच शॉक हे छोटू म्हणून नाव असं असायला पाहिजे तर ज्याने मात्र कल्याण करून जाता आलं पाहिजे उद्धार करून जाता आलं पाहिजे. नवे नवे उच्चारण करताना तरी चांगलं वाटलं पाहिजे.
असो, इकडे मात्र या कृतिकेंचा पुत्र आणि म्हणून विश्वामित्राने नाव ठेवलं त्या पुत्राचं काय? कार्तिक. काही जण कार्तिकेय म्हणतात, कुठे कुठे उच्चारण काय नाही, पण नाव एकच आहे. आणि हे कार्तिकीय मात्र 6 महिने राहू लागले आणि असं राहत आहेत. आणि इकडे मात्र पार्वती मातेला पुत्र नाही, खंत आहे, चिंता आहे, आता काय करावं. तर मात्र विचारलं काय करू. नारद महर्षी आले तिथं. नारद महर्षींनी सांगितलं. नारद महर्षी म्हणाले पुत्र नाही, आणि लग्नामध्ये तुम्हीच मध्यस्थी होते ना नारद महर्षी, मग आता सांगा काय करावं. नारद महर्षींनी उत्तर दिलं पार्वती मातेला, अगं पार्वती माता, तुम्ही कधी माता होणार माहिती नाही मला, पण शिवजी मात्र पिता झालेले आहे. असं ऐकलं आणि पार्वती मातेचा क्रोध अनावर झाला. पार्वती माता विचार करायला लागला, मी मात्र माता झाली नाही म्हणते आणि शिवजी पिता झालेत कसं. नारद महर्षींना म्हणाले, नारद महर्षी काय झालं तरी चालते, पण खरी कंडिशन काय तुम्ही आज मला सांगा. बघ नारद महर्षींनी संपूर्ण वृत्त सांगितलं, जे घटना घडली ती सगळा प्रसंग अगदी ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितला तोच प्रसंग नारद महर्षींनी पार्वती मातेला सांगितला. आणि या पार्वतीजींनी संपूर्ण कथा प्रसंग ऐकला आणि मग तिला लक्षात आलं की देवादिदेव महादेवांनी कशा प्रकारे मानसिक पत्नी म्हणून गंगेचा स्वीकार केला आणि तिच्या उदरी मात्र पुत्र आलेला आहे जन्माला. आणि तोपर्यंत इकडे प्रत्येकीचे 6 महिने पूर्ण झालेले होते. 6 जणीकडे 6 महिने म्हणजे किती वर्ष झाले असेल. तुम्हाला विचारता यांना नाही, किती लय गणित पक्क दिसताय. फक्त शेवटचा हात उपाय पण चांगला नाही दिसतंय मला, आवाज नाही येत पण हात दिसला. 3 वर्ष आणि 3 वर्ष पूर्ण झाले. आणि जसं पार्वती मातेला कळालं, देवादिदेव महादेवाला कळालं, मग मात्र या पुत्राला आणला आणि सुंदर असा कार्तिकजींचा जन्मोत्सव तर साजरा केलेला नव्हता शिव पार्वतीने. आणि म्हणून इकडे आल्यानंतर शिव पार्वतीने मात्र छान आनंदात या कार्तिकजींना मात्र न्याहाळत सुंदर असा या पुत्र प्राप्ती झाली. असं अगदी पार्वती मातेने त्याला स्वीकार केलं आणि सगळीकडे आनंदी आनंद आहे. पण कार्तिकजींना जसं सगळ्यांनी बघितलं, विष्णू भगवंताने सुंदर अशी भेटवस्तू दिली बाजूबंद. त्यानंतर शिवजींनी बघितलेलं आहे आणि शिव भोले बाबांनी बघितल्यानंतर शूळपिनाकर त्रिशूल जो आहे तो मात्र कार्तिकेला शिव भोले बाबांनी दिला. आणि त्यानंतर पार्वती मातेने त्याला चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद वरदान दिलं. वाहन दिलं मयूराचं. मयूर म्हणजे बस काय, मोर. हे मोरपीस आहे आणि हे मोराचं वाहन दिलं. आणि मग मात्र काय तर वरदान दिलंय. आणि दिल्यानंतर सांगितलं तुझं नाव कार्तिक आणि म्हणून येणाऱ्या कार्तिक महिन्यामध्ये तू जन्मतीच्या उदरी घेतला ती गंगा माता. आणि म्हणून गंगा स्नानाला कार्तिक महिन्यामध्ये इतर महिन्यांपेक्षा जास्त पुण्य प्रदान होईल. आणि म्हणून कार्तिक महिन्यामध्ये गंगा स्नानाला सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं. कित्येक लोक गंगेमध्ये स्नानाला जातात कार्तिक महिन्यामध्ये. एवढंच नव्हे तर आता मात्र कुंभमेळा चाललेला आहे प्रयागराजला. अशी गर्दीच्या गर्दी की प्रशासन सांगून थकलेले मध्यंतरी एवढं का घरीच थांबा, तिथे जिथे आहे तिथेच थांबा, तिथूनच करा. एवढी गर्दी तिथं. आणि जे भाविक आहेत ते तिथपर्यंत गेलेत आणि बाकीचे राहिले तसं मी म्हणत नाही मुळीच, पण तिथं जावं का, कारण स्नानाचं महात्म्य
आणि आता आपल्याच आणि मात्र जाणं झालंच नाही तर पर्याय तुम्हाला मी कालच सांगितला, देवादिदेव महादेवांचं बस अमृत स्नान जे देवादेव महादेवांच्या मात्र पिंडीतनं येते ते जरी ग्रहण केलं तर निश्चित अमृत प्राप्तीचं पुण्य अर्थात या गंगा स्नानेचं पुण्य प्राप्त झाल्यावर राहणार नाही. कारण या गंगेचं महात्म्य एवढे किंवा जे म्हणता गंगा गंगा सगळे दोष जाती भंग वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा म्हणता गंगा गंगा वाचे 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 म्हणता गंगा सकळ दोष जाती भंगा 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 दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी 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 दृष्टी पडेता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी दर्शन केलं तरी यमसदनात जावं लागणार नाही आणि स्नान केलं तर निश्चित सर्व जे पाप झालेलं आहे दोष घडलेले आहेत ते भंग नाहीशे झाल्यावर राहणार नाही. पण कधी त्या गंगेप्रमाणे, कारण गंगेत स्नानाला गेल्यानंतर डुबकी मारल्यानंतर स्नान केल्यानंतर जे धून निघतंय ते काय बाह्यांग पण अंतरंग देखील त्या गंगेपणे पवित्र अंतःकरण झालं तर निश्चित गंगा मात्र आपल्याला पवित्र केल्यापासून राहणार नाही. आणि म्हणून फक्त बाह्यांग शुद्धी नव्हे तर अंतरंग शुद्धी झाली पाहिजे. आणि ती कशी होईल तर जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन भगवंते जाणत या जवळी. जशी गंगा वाहते भेद करते का नाही, आपला पर्क पाहते का, श्रीमंत दारिद्र्य दुःखी पाहते का नाही, सर्वांना मात्र स्नानाचा अधिकार आहे त्याच्याजवळ. आणि म्हणून ही गंगा फक्त बाह्यांगाने स्नान करून परत येणार नव्हे तर ती गंगा आपल्या अंतःकरणात आपल्या हृदयात मात्र शिरली पाहिजे. आणि एकदा ती शिरली की मग निश्चित आपलं संपूर्ण आयुष्य सुखकर आनंदीमय झाल्यावर राहणार नाही, पवित्र झाल्यावर पावन झाल्यावर राहणार नाही. नाहीतर कितीही स्नानाला गेले, कितीही स्नानाला गेले आणि स्नानाला जाऊन काय तर डुबकी मारली ना आले, पण चित्तात जर का त्या गंगेविषयी किंवा त्या त्रिवेणी संगमाविषयी भाव नसेल, मन शुद्ध नसेल, चित्त दुसरीकडेच फिरत असेल तर ते मात्र गंगा स्नानाचं पुण्य प्रदान करणार
नाही. आणि म्हणून स्नानाला जाताना गंगेत असो की त्रिवेणी संगमात असो, आळंदी गेले तर इंद्रायणी, पंढरपूर गेले तर चंद्रभागा, इकडे काशी प्रयागाला गेले गंगा, त्रिवेणी संगम, यमुना, सरस्वती, वृंदावनाला गेले, मथुरेला गेले तर यमुना, कुठेही जा ती मात्र अगदी अंतःकरणात शिरली पाहिजे. निश्चित मन पवित्र झालं, सर्वत्र पवित्र झाल्यावर राहणार नाही. नाहीतर मग महाराज माऊली गुरु ज्ञानोबरे हरिपाठामध्ये वर्णन करतात, कुठेही गेले पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, 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 त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि म्हणून चित्त मात्र निर्मळ झालं पाहिजे असो. आणि हे झालं की निश्चित मात्र गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होईल. फोन लावते बाई येऊन. आणि हे पुण्य प्राप्त जर घरी करायचं असेल म्हणजे असं नाही, पण नेहमी तुम्ही स्नान करता, नेहमी आंघोळ करता, त्यावेळेला मात्र एक मंत्र सांगेल आणि तो मंत्र तुम्ही उच्चारला तर निश्चित गंगेत स्नानाचं पुण्य तुम्हाला प्राप्त झाल्यावर राहणार नाही घरी रोज. आणि म्हणून स्नान करताना गंगेच्या यमुनेच्या गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलसिंह स्नाने निम्न गुरु हा मंत्र म्हणून स्नान केलं तर घरी पुण्य प्राप्त होईल. अनेक असं आणायला पाहिजे, सद्विचार जे आहे ते आचरणात आणायला पाहिजे. उठल्या उठल्या सकाळी सकाळी काय तर नवीन आता सुरू झाल्या, उठल्या उठल्या झोपून बेडवरून उठलं की चहा पाहिजे म्हणते, करायच्या आधीच. आणि त्या चहाला काय म्हणता काय टी, हा चहाला बरोबर आहे टी. आणि मग बेडवर भेटते ती बेड टी, असं बेड टी पाहिजे म्हणते. उठल्या उठल्या चहाच्या कपाचं दर्शन करते, पण चहाच्या कपाचं बेड टीचं दर्शन न करता, चहाच्या कपाचं दर्शन न करता उठल्यानंतर मात्र कर दर्शन करणं ही आपली संस्कृती आहे. आणि हे कर दर्शन करताना, कर म्हणजे काय, हात, आणि या कर दर्शन करायचे तर दोन्ही हात असे करायचे आणि दोन्ही हाताकडे पाहत मात्र दर्शन करायचे. दर्शन करताना ज्यांना ज्यांना येत असेल फार चांगली गोष्ट आहे, त्यांना कर दर्शन मंत्र येत असेल तर, यदा कदाचित येत नसेल तर लिहून घ्या किंवा लिहिला नाही तरी तुम्ही सर्च केला कुठं यूट्यूबवरती कर दर्शन मंत्र तरी येऊन जाईल, गुगलवरती येऊन जाईल. आणि नसेलच येत तर प्रोनाऊन्सिएशन आहे पुन्हा महत्वाचं, उच्चारण. आणि म्हणून मात्र लक्षपूर्वक ऐका आणि तो काय करा. तरी आतापर्यंत नसेल करत किती लोक करता पाहू द्या बरं उठल्यानंतर करदर्शन, 2 4 6. तुम्ही काय हात खाली ठेवता, मी सकाळी पाहिजे काय वाटतं माझं लक्ष नसतंय.
एवढ्या लोकांच्यात कसं उभं करायचं हात, हात वर कसा करायचा असं वाटतंय का? केला पाहिजे. आणि हाताकडे मात्र हात दर्शन करताना मंत्र म्हणा, कर दर्शन मंत्र. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूल्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. ज्यांनी माझ्यासोबत म्हटलं त्या रोज करतात आणि म्हणून मंत्र पाठ आहे. ज्या चूप होत्या त्या करत नाही, करा. कारण इथूनच सुरुवात आहे सकाळची. घरी पती देवासाठी बनवता की नाही? कशाने बनवता? कामाला जाते, काम करते. आता इथे साऊंड सर्व्हिसवाले आमचे दादा ऑपरेटिंग करताय, वापरते की नाही हात? एवढंच नाही तर इकडे चहा वाढताय, चहा घेताय, काय करताय? आणि म्हणून मात्र सुरुवातीलाच सकाळी उठल्या का कारण कराग्रे वसते लक्ष्मी. काय या करामध्येच काय आहे? लक्ष्मी वास करताय. करामध्ये सरस्वती, सरस्वती तेच आहे. आणि म्हणून काय कर, कर मूल्ये तू गोविंद, मी तेच गोविंद आहे. म्हणून काय कर, प्रभाते कर दर्शनम. आणि असं मंत्र म्हटलं, असं केलं की महारागात महिमा आहे. ही आपली भारतीय संस्कृती आहे. एवढंच नाही तर बेडवरून जे काही असेल तुमचं शयन करता, गादी टाकता, सतरंजी टाकता, जे काही असेल ते उठल्यानंतर खाली पाय ठेवायच्या आधी भूमी दर्शन आहे. या मातृभूमी आहे आपली. कारण 3 माता, एक जिच्या उदरी जन्म घेतला ती जन्मदाती माता, 2 ज्या पृथ्वीवरती जन्म घेतला ती पृथ्वी माता, आणि 3 गौमाता. आणि म्हणून या तिन्ही मातेचे उपकार कधी विसरू नये. आणि हेच केलं नाही. उठल्यानंतर भूमीच्या पाया पडून म्हणायचं काय? समुद्रवसने देवी पर्वत स्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पाद स्पर्श क्षम स्वमे. एवढी ताई तुम्ही म्हणाल संस्कृत आहे, तुम्हाला जमली, आम्हाला येते का? तर तसं नसेल तर काय नाही, फक्त स्मरण करायचं त्या पृथ्वी मातेचं आणि नमन करायचं, पाया पडायचं, काही हरकत नाही. नाही आले मंत्र तरी. कारण ही आपली संस्कृती आहे आणि तिचं आपण जतन केलं पाहिजे. आणि तिचं जतन करणं ही काळाची गरज आहे. आणि ते मात्र आपल्या पुत्र कार्तिकेला आई सांगताय. हा तारकासूर वाढलेला आहे आणि या तारकासुराच्या नाशाकरिता हाकार बसलेला आहे. आणि त्याकरिता मात्र आता तुला ही आयुध जी दिलेली आहे, आयुध म्हणजे ही अस्त्र शस्त्र जी दिलेली आहे, हे सगळे मात्र घेऊन कार्तिकजी तयार आहे. आणि कार्तिकजींनी मग काय तर या तारकासुरावरती स्वारी केली आणि घनघोर असं युद्ध चालू आहे कार्तिक स्वामींचं आणि तारकासुराचं. आणि हे युद्ध मात्र चाललेलं आहे. सर्वांना आश्चर्य आहे की या कार्तिकाचा जन्म म्हणजे शिवपुत्राचा जन्म कधी झाला. घनघोर युद्ध झालं तारकासुर आणि कार्तिकचं. अखंड युद्ध चालू आहे आणि शेवटी मात्र तारकासुर थकले आणि कार्तिकजींनी त्याचा पराजय केला. आणि सर्वांना आश्चर्य झाला, आनंद झाला की मात्र या तारकासुरांनी वाजवलेला मातलेला जो अधर्म आहे तो मात्र संपुष्टात आलेला आहे. अज्ञान रूपी अंधकार गेलेला आहे, निश्चित ज्ञान प्रगट होणार आहे. आणि म्हणून सगळे आनंदित आहे का? कारण शिवपुत्राचा जन्म झालेला आहे आणि सगळ्यांना कळालं की याला वरदान होतं दुसरं कोणी नाही तर शिवपुत्राच्याच हाताने हा मारला जाईल. आणि म्हणून हा कार्तिक शिवपुत्र आहे, त्याची शाश्वती सर्वांना झाली. आणि पुढे हा कार्तिक हळूहळू मोठे होत आहे. आणि मुलगा लहान आहे, मोठा होते, आई संस्कार देते मुलाला. आणि प्रत्येक आईचं ते कर्तव्य आहे की
आपल्या बाळाला मात्र सुंदर संस्कार देणे. का? कारण फक्त जन्म देणे कर्तव्य नाही, जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसेचे शिक्षण देणे अगत्याचे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जसा जन्म दिला तसं त्याला शिक्षण देणं म्हणजे सुसंस्कारित करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. आणि खरी या संस्काराची गरज आहे आणि हे संस्कार आपल्याला इथूनच मिळतील. म्हणून तर सांगितलं ना, छत्रपती शिवाजी महाराज देखील तुकोबांच्या कीर्तन श्रवणाला बसायचे.